कॅलिडोस्कोप एका सामान्य माणसाचे विलक्षण आत्मचरित्र. लेखक आणि सादरकर्ते राजीव शांताराम थत्ते. एका 64 वर्षाच्या तरुणांनी लिहिलेलं हे साधं सोपं आत्मचरित्र आहे. या चरित्रात तुम्हाला तुमच्या आयुष्यात येणारे अनुभव कोणीतरी सांगितले आहे असंच वाटेल. प्रत्येकाने आपले जीवन कसे गेले ते सांगण्यात तर खरी मजा आहे. त्यात जर तुमच्या आयुष्यात आगळ्या वेगळ्या अनोख्या घटना घडल्या असतील तर ते वाचकांना नक्कीच आवडेल. मी तसाच प्रयत्न केला आहे. तुम्हाला या चरित्राच्या रूपाने एका सामान्य माणसाचे विलक्षण जीवन कळावे हाच या कॅलिडोस्कोपचा उद्देश आहे. कॅलिडोस्कोप मध्ये जसजसे रंग, आकार, प्रकार बदलत जातात किंबहुना कॅलिडोस्कोप हलवताना पुढल्या क्षणी तो कोणता आकार दाखवणार आहे याचीही आपल्याला कल्पना नसते. आयुष्यही असेच क्षणोक्षणी बदलत जाते. आपण कल्पनाही केली नसेल असे प्रसंग उद्भवतात, ओढवतात. ते सारे वाचण्यातही एक वेगळीच मजा असते. दुसऱ्याचे आत्मचरित्र वाचताना आपण स्वतःचे आयुष्य कसे गेले, कसे घालवले त्याचाही वेध घेता येतो. तसा वेध घेण्याची इच्छा आपणा सर्वांना हो ही ईश्वरचरणी प्रार्थना. आयुर्वेदिक औषधे कॅप्सूलच्या फॉर्ममध्ये. बदलापूरला जेव्हा मी कारखाना काढला त्यावेळी एक भन्नाट कल्पना डोक्यात आली. त्यावेळी आयुर्वेदिक औषध मिळत, पण ती बहुधा काढे, आसवे, अरिष्टे आणि फार तर गोळ्या या फॉर्ममध्येच असत. मला वाटते त्याप्रमाणे भारतात प्रथमच आयुर्वेदिक औषधे आम्ही कॅप्सूलच्या फॉर्ममध्ये आणली. त्यांना लोकांच्या पटकन लक्षात येतील आणि लक्षात राहतील अशीच नावे दिली. उदाहरणार्थ, शक्ती देणारे ते एनर्जी फोर्ट, पाईल्सवर ते पायलिनॉन, डायबिटीसवर डायबिटिका, महिलांसाठी टॉनिक फेमिनाईन फोर्ट, ल्युकेरियावर ल्युकोरेक्स, ब्रेन टॉनिक ब्रेव्हो, हार्ट टॉनिक हार्दिका, अस्थमावर अस्थॅसॉल, ॲलर्जीवर ॲलर्जीविन, लिव्हर टॉनिक लिव्होफिट, मेंटल टेन्शनवर रिलीफ देणारी कॅप्सूल रिलीफ, संधिवातावर रुमिटॉन, रक्तविकारांवर रक्तप्रभा आणि शेवटी सेक्स टॉनिक म्हणून लाव्हा. अशी आकर्षक नावे आम्ही प्रॉडक्टना दिली. कंपनीचे नाव होते इंडो जर्मन फार्मास्युटिकल्स. या सर्व उत्पादनांचे फॉर्म्युले पनवेलच्या वैद्य श्री हर्षे यांनी मला दिले होते. मी रोज मुंबई ते पनवेल असा प्रवास ड्युनो मोपेडवरनं करायचो. वैद्य श्री हर्षे मला संध्याकाळी शिकवायला सुरुवात करायचे. ते रात्री 9-10 वाजेपर्यंत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांपासून शिकवायचे. मला B.Pharm आणि MMS ला शिकताना आयुर्वेद कुठेच सापडला नव्हता. आम्हाला B.Pharm ला असताना फार्मॅकोग्नसी नावाचा एक विषय होता, पण त्याला आयुर्वेदाचे प्रमाण कुठेही नव्हते. त्यात वनस्पती होत्या, पण त्याला आयुर्वेदाचे प्रमाण नव्हते. वैद्य श्री हर्षे यांनी मला आयुर्वेद संपूर्णपणे शिकवला. तो मीही मन लावून शिकलो. पुढे आयुर्वेद शिकायला म्हणून मी BMS ला ऍडमिशन घेतली. त्याच्या 3ऱ्या वर्षाला मी मुंबई विद्यापीठात पहिला आलो.
अर्थात पुढे आयुर्वेदिक कॉलेजला शिकण्यापेक्षा स्वतः शिकवा असे फार पूर्वी ठरले आणि संपूर्ण आयुर्वेद मी वैद्य श्री हर्षे यांच्याकडूनच शिकलो आणि तेही विद्यापीठातून शिकण्यापेक्षा चांगल्या पद्धतीने. BAMS ला शिकत असताना BAMS हा 10वी नंतर 7 वर्षाचा कोर्स होता. त्यावेळी सगळेच जण 12वी झालेले असायचे. त्यांची 2 वर्ष फुकट जायची. मी देखील जेव्हा BAMS ला प्रवेश घेतला त्यावेळी UDCTतून B.Pharm तर जमनालाल बजाजमधून MMS केलेला एक पोस्ट ग्रॅज्युएट होतो. मग मी पेपरमधून BAMS चे 1 वर्ष वाचवण्यासाठी लेख लिहिले. त्यामुळेच विद्यार्थी वर्गाचे 1 वर्ष तरी वाचवण्याचे ठरवले आणि तसे वाचवलेही. त्यावेळी श्रीमती मेहरू बंगाली या मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू होत्या. मी त्यांना फुलांचा चांगला गुच्छ नेऊन दिला आणि सर्व विद्यार्थ्यांना 1 वर्षाची सूट देण्याची मागणी विनम्रपणे सांगितली. कुलगुरू आश्चर्यचकित झाल्या. Whenever Ayurveda department is having meeting, there is lot of shouting and chaos. First time somebody has come with flowers. I must do your work. श्रीमती मेहरू बंगाली म्हणाला. त्यांनी त्याच दिवशी आदेश काढला आणि 74 मुलांचे 1 वर्ष वाचवण्याचे पुण्य मला मिळाले. जणू मीच 2 BAMS ला जन्म दिला होता. BAMS ला असताना मला डिसेक्शन साठी त्या आधीच्या 8 बॅचेसना 8 वर्ष डेड बॉडीज मिळाल्या नाहीत असे कळले. ना आयुर्वेद कॉलेजच्या प्राचार्यांनी त्यासाठी प्रयत्न केले होते. मी JJ हॉस्पिटलच्या करोनाला जाऊन भेटलो आणि संपूर्ण कहाणी त्यांना कथन केली. आजच मी तुम्हाला एक डेड बॉडी देतो, शववाहिनी देतो. तुम्ही फक्त कॉलेजात न्या आणि डिसेक्शन करा. किती पाहिजेत तेवढ्या डेड बॉडीज तुम्हाला मिळतील असे आश्वासन देतो. करोना रोगकापे, आपण कुठल्या विभागाला शिकवता? त्यांनी मला प्रश्न केला. बहुधा मी त्यांना आयुर्वेद कॉलेजमधला प्राध्यापकच वाटलो होतो. मी त्यांना माझे व्हिजिटिंग कार्ड दिले आणि आयुर्वेदिक कॉलेजची सगळी हकीकत सांगितली. तरी मला आश्चर्यच वाटले की आयुर्वेद महाविद्यालयाचा प्राध्यापक कसा सुधारला आणि डिसेक्शनला डेड बॉडीज मागायला कसा आला. कारण 8-10 वर्षात तरी तुमच्या आयुर्वेद महाविद्यालयाकडून अशी मागणी कधीच झाली नव्हती. करोना उद्गारले. मी एकटाच त्या प्रेताला घेऊन ॲम्ब्युलन्स मधून आयुर्वेद महाविद्यालयात आलो. माझ्यामुळे निदान कित्येक वर्षानंतर डेड बॉडी कॉलेजला मिळाली होती. दुसऱ्या दिवशी डिसेक्शनला सुरुवात झाली आणि मला समाधान मिळाले की आयुर्वेद कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी एक डेड बॉडी द्यायलाही मी कारणीभूत झालो होतो.